नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेजारी, अलिबाग. 11वीच्या ॲडमिशनबाबत एक नोटिफिकेशन आलेलं आहे. डेट 24/6/2025. कोणाबाबत? तर व्यवस्थापन अल्पसंख्याक आणि इन हाऊस कोटा प्रवेश फेरी 1 बाबत. आपण हे डिटेलमध्ये बघूया. व्यवस्थापन अल्पसंख्याक आणि इन हाऊस कोटा प्रवेश फेरी 1. सर्व संबंधित विद्यार्थी आणि पालकांना कळवण्यात येते की व्यवस्थापन अल्पसंख्याक आणि इन हाऊस कोटा प्रवेश फेरी 24 जून 2025 सकाळी 10 वाजता ते 25 जून 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आयोजित केली जाईल. या कोट्याअंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये त्यांचे पर्याय भरण्याची विनंती करण्यात येत आहे. म्हणजे मॅनेजमेंट कोटा म्हणजे व्यवस्थापन, मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक आणि इन हाऊस कोटासाठी ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांची प्रवेश फेरी कधी आहे? 24 जून 2025 सकाळी 10 वाजल्यापासून 25 जून 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आयोजित केली जाईल. आणि या कोट्याअंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये त्यांचे पर्याय भरण्याची विनंती करण्यात येत आहे. 2. वेळापत्रक आणि प्रक्रियेबाबत संपूर्ण माहितीसाठी कृपया पोर्टलवर उपलब्ध असलेली तपशीलवार प्रवेश वेळापत्रक पहा. ते वेळापत्रक काय आहे ते आपण बघूया. आता दिनांक दिलेली आहे 24/6/2025 सकाळी 10 वाजल्यापासून ते 25/6/2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. काय आहे तर विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी कोटा पसंती ऑनलाईन नोंदवणे लॉक करणे आहे. आणि नियमित फेरी 1 मध्ये कोटांतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे. म्हणजे 24 जून सकाळी 10 वाजल्यापासून 25 जून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोटा प्रवेशातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणं गरजेचं आहे. आता 26 जूनला 6 वाजेपर्यंत काय होईल बघा. तर कोटा अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयाच्या लॉग इनमध्ये दर्शवणे आणि विद्यालयांनी प्रवेशासाठी कोटानिहाय गुणवत्ता यादी, निवड यादी दर्शनी भागात प्रसिद्ध करणे. म्हणजे 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कॉलेज कोटांतर्गत यादी प्रसिद्ध करणार आहे. आता 27/6/2025 सकाळी 10 वाजल्यापासून 3/7/2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काय काय होणार ते बघा. विद्यालयांनी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणे. कॉलेज जे असतील ते पात्र विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करतील. विद्यालयांनी कोटा अंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची निवड झाल्याबाबत व या कालावधीत प्रवेशास येण्याबाबत कळवावे. नंतर विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित करायचा आहे. संबंधित कोटा अंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे. नंतर विद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांचे कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित करणे आहे. विद्यालयांनी आपल्या विद्यालयात कोटा अंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील व कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावे. नंतर विद्यालयांनी कोटांतर्गत रिक्त जागा कॅपकडे सरेंडर करणे आहे. आणि या सगळ्या क्रिया 27 जून ते 3 जुलै दरम्यान होणार आहेत. आणि 4/7/2025 म्हणजे 4 जुलैनंतर पुढील फेरीसाठी कोटा पसंती ऑनलाईन नोंदवणी लॉक करणे सुरू होईल. हा सर्व भाग कोटा अंतर्गत जे ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी आहे. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण इथे थांबू. पुन्हा भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.